मित्रांनो, कल्पना करा, जळगावच्या एका शेतकऱ्याने पहाटे शेतातून केळीचा माल काढला आणि दुपारपर्यंत तोच माल छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेत विकला गेला. वाटतं का हे स्वप्नवत? पण मित्रांनो, हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. जो प्रवास आज 3 तासांचा आहे तो अवघ्या 1 तासांवर येऊन ठेपणार आहे आणि जो मुंबईचा प्रवास 8 तास खातो तो अवघ्या 5 तासांच्या आत संपणार आहे. मित्रांनो, ऐकायला थोडंसं जितकं आश्चर्यकारक वाटतं ना, तितकीच ही बातमी खरी आहे बरं का. आणि हे प्रोजेक्ट, हा प्रकल्प खरंच घडतोय. नेमकं काय आहे हा प्रकल्प तेच आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नेमकं कशा पद्धतीने खानदेश बदलतोय. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आपण पुणे ते छत्रपती संभाजीनगर या नव्या एक्सप्रेस वेवर एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओ खाली कमेंट्सचा जो पाऊस पडला तो आम्हालाही थक्क करणार होता. खानदेशातल्या अनेक मित्रांनी, म्हणजे जसं जळगावकरांनी, धुळेकरांनी एकच मागणी लावून धरली की आमच्या जळगाव ते संभाजीनगर रस्त्याचं काय, आमच्या रस्त्याबद्दलही तुम्ही व्हिडिओ बनवा आणि आम्हालाही समृद्धी महामार्गाशी जोडा. त्यावरच आज आपण हा प्रश्न, हा व्हिडिओ तुमच्यासाठी बोलतोय. मित्रांनो, तुमचा तो आवाज आम्ही ऐकला आणि आज आम्ही तीच बातमी घेऊन आलोय, कारण खानदेशच्या तुमच्या त्या मागणीला आता प्रशासनाकडूनही प्रतिसाद मिळतोय. तर मित्रांनो, या मुळाशी जर जायचं ना, तर आधी आकडेवारी समजून घेऊ बरं का. तब्बल 105 किलोमीटर लांबीचा हा 6 पदरी महामार्ग म्हणजेच खानदेश एक्सप्रेसवे जळगाव जिल्ह्याला थेट नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाशी जोडणार आहे बरं का. आज जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर पार करायला सरासरी 3 तास लागतात. घाट रस्ता ओलांडावा लागतोय व गावामधली वर्दळ आहे तो घाटातनं, तुम्हाला कन्नड घाटातनं, ॲड्रोम घाटातनं यावं लागतंय. हा वेळ, हा गर्दी हे सर्वजण जाणतात. पण हा नवा महामार्ग पूर्ण जर झाला ना, की हेच अंतर अवघ्या 1 तासात पार होणार आहे. म्हणजे जवळपास 65 ते 70% वेळेची बचत. आणि याहून मोठा परिणाम दिसणार आहे तो जळगाव मुंबई कनेक्टिव्हिटीवर. आज 7.5 ते 8 तास लागणारा हा प्रवास नव्या जोडणीमुळे केवळ 5 तासात पूर्ण होऊ शकतो. म्हणजे तब्बल 3 तासांची बचत. मित्रांनो, आता समृद्धी महामार्गाचा प्रभाव आपण याआधीच बघितलाय, कशा पद्धतीने एक महामार्गाने विकास केलाय. जून 2025 मध्ये पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या या 701 किलोमीटरच्या महामार्गाने नागपूर ते मुंबई हे अंतर अवघ्या 8 तासांवर आणलं. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, ठाणे, नाशिक जवळपास 10 जिल्ह्यांना या मार्गाने जोडलं. पण मित्रांनो, या संपूर्ण विकासाच्या नकाशावर उत्तर महाराष्ट्रातला जळगाव जिल्हा मात्र एकटा पडला होता. आता खानदेश एक्सप्रेसवेच्या माध्यमातून हीच उणीव भरून काढण्याचा प्रयत्न आता होतोय. पण मित्रांनो, हा फक्त रस्त्याचा विषय नाहीये, हा आहे खानदेशच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारा प्रश्न. जळगाव म्हणजे केवळ सुवर्ण नगरी नाहीये, तर देशातल्या केळीची राजधानी आहे. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, देशातल्या एकूण केळी उत्पादनात जळगावचा मोठा वाटा आहे. याचसोबत कापूस उत्पादन असेल, मका, डाळी, भाजीपाला मोठ्या प्रमाणावर इथे पिकतो. आता विचार करा मित्रांनो, नाशवंत मालाची वाहतूक करताना शेतकऱ्याला सगळ्यात मोठी भीती कशाची असते? बरोबर आहे, वेळेची. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या मालाची. रस्त्यात 3-4 तास वाया गेले की माल खराब होतो, भाव पडतो. दुकानदार त्याला माल घेताना जे भाजी मंडीवाले आहे ते पाडून भाव मागतात, नुकसान होतं. पण हाच माल जर आता 1 तासात मुंबई, पुणे, नागपूर सारख्या मोठ्या बाजारपेठेत जर पोहोचला तर वाहतूक खर्च कमी होईल, मालाची गुणवत्ता टिकेल आणि शेतकऱ्यांच्या कामाला योग्य दामही मिळेल. आणि मित्रांनो, हा फक्त शेतकऱ्यांपुरता विषय नाहीये बरं का. जिथे चांगले रस्ते पोहोचतात ना, तिथे उद्योग, रोजगार आपोआप वाढतात. हा अनुभव मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, समृद्धी महामार्ग असेल आणि दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरने आधीच दाखवून दिलाय. त्यामुळे आता जळगाव, भुसावळ, चाळीसगाव आणि आसपासचे जे औद्योगिक पट्टे आहेत ना, त्या पट्ट्यात नवी गुंतवणूक येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धुळ्यासाठी तर स्पेशल इकॉनॉमिकसाठी आर्थिक सहाय्य देशातल्या मुख्यमंत्र्यांकडनं होतंय. आता या सर्व उद्योगधंदे आले की तरुणांना रोजगार मिळणार आहे, स्थलांतर थांबतं आणि खानदेशच्या मातीतच त्यांना भविष्य घडवण्याची संधी मिळणार आहे. पर्यटनाची जर दृष्टीने जर बघितलं तर हा प्रकल्प तितकाच महत्वाचा आहे बरं का. जागतिक वारसा स्थळ असलेले अजिंठा लेणी असेल, वेरूळ लेणी असेल, गवताळा अभयारण्य, पिताळखोरा, मुक्ताईनगरची धार्मिक स्थळं, या सगळ्यांपर्यंत पोहोचणं आता ती सोपं जाणार आहे. म्हणजे तुम्ही आता धार्मिक स्थळं पर्यटनासाठी इथं संभाजीनगरला लवकर येऊ शकतात. आणि पुणे, नागपूर सारख्या शहरांशी जळगावचा संपर्क अवघ्या 4 ते 5 तासांवर येईल. म्हणजे शिक्षण, आरोग्य, नोकरी यासाठी होणारी ये जा सुद्धा, म्हणजे जे तुम्ही ट्रॅव्हलिंग करता ते सुसह्य होणार आहे. आता मित्रांनो, तुमच्या मनात प्रश्न असेल की हा प्रकल्प नेमका कुठवर पोहोचलाय? तर सध्या हा प्रकल्प प्राथमिक नियोजनाच्या टप्प्यावर आहे. MSRDC ने प्राथमिक आराखडा तयार केलाय. मार्गाचं जे काही भूसंपादन असेल किंवा वाहतुकीची संभाव्य घनता असेल, पर्यावरणीय परिणाम असेल किंवा खर्च किती आहे याचा अभ्यास सुद्धा सुरू आहे. सल्लागार कंपनीची नियुक्तीही झाली आहे आणि सर्वेक्षणाचं काम सुद्धा सुरू आहे. म्हणजेच जळगाव पासून सुरू होणारा हा मार्ग धरणगाव, जामनेर, पाहूर,
फरदापूर मार्गे पुढे येऊन संभाजीनगरला समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. आणि इथे एक महत्वाची बाब म्हणजे अजिंठा लेणी आणि आसपासच्या जे डोंगराळ भागाच्या संवेदनशील पर्यावरणाचा विचार करूनच अंतिम मार्ग ठरवला जाणार आहे. म्हणजे तुम्हाला हे सर्व जे मार्ग आहेत यातनं हे नवीन डेव्हलपमेंट होणार आहे. प्राथमिक अहवाल पूर्ण झाल्यावर सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे DPR तयार होईल. त्यानंतर सरकारची मंजुरी होईल, निविदा प्रक्रिया होईल आणि मग प्रत्यक्ष बांधकाम सुरू होईल. म्हणूनच मित्रांनो अजून बराच पल्ला गाठायचा आहे, परंतु ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. प्रशासकीय प्रक्रिया अजून बाकी आहेत, पण महत्वाची गोष्ट ही आहे की हा प्रकल्प आता अधिकृत नियोजनाच्या टप्प्यात दाखल झालाय आणि जालना, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली अशी जी समृद्धी विस्तार प्रकल्पांवर यांच्या रांगेत आता खान्देशचंही नाव जोडलं गेलंय. म्हणजे हे नक्कीच दिलासादायक आहे बरं का मित्रांनो. आता हा प्रकल्प फक्त 105 किलोमीटरचा डांबरी रस्ता नाहीये बरं का. हा आहे उत्तर महाराष्ट्राला राज्याच्या प्रमुख आर्थिक प्रवाशी जोडणारा एक दुवा. शेतकऱ्यांच्या मालाला नवीन बाजारपेठ मिळणार आहे, तरुणांना नवा रोजगार मिळणार आहे, पर्यटनाला नवी चालना मिळणार आहे आणि खानदेशच्या उपेक्षेला उत्तर देणारा हा एक ठोस पाऊल असू शकतो. पण मित्रांनो प्रश्न हा आहे, हे नियोजन कागदावरून प्रत्यक्षात कधी उतरणार, निधी कधी मंजूर होणार आणि जळगावकरांची आणि खानदेशवासियांची अनेक वर्षांची ही मागणी प्रत्यक्षात रस्त्यावरच्या स्वरूपात कधी दिसणार आहे. तुमचा आवाज याआधी आम्ही ऐकलाय, तुमची कमेंट आम्ही ऐकलेत आणि तुमच्या यापर्यंत हा डेव्हलपमेंटचा व्हिडिओ पोहोचवावा यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. आणि निश्चितच येणाऱ्या काळात खानदेशच्या विकासासाठी सुद्धा आम्ही कटिबद्ध आहोत. खानदेश एक्सप्रेसवे हा प्रकल्प तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे हे आम्ही समजू शकतो. त्यामुळे कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणत्या भागातल्या रस्त्याची अवस्था काय आहे, तुमच्या भागातली परिस्थिती काय आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, खानदेशच्या प्रत्येक तरुणांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर आत्ताच करा, कारण तुमच्या भागाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत असतो. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.